देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा, बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हणजे अगं म्हणजे हा अगं काय झालं? त्यो म्हातार बाबा म्हणजेच देव खंडेराय आहे. मला असं वाटतंय कधी कधी. आता ग काय करायचं? अगं बोल की बानू, त्यो म्हातार बाबा म्हणजे देव खंडेराय आहेत, मी हे कसं कळावं ग? म्हणजे आपण ना म्हातार बाबावर ना ध्यान ठेवूया. तो काय काय करतो काय नाही करत समज बघूया. आणि जर का त्यानं काय बाय चमत्कार केला तर आपण पक्क करायचं का तेच खंडेराय आहेत. आणि मग विचारल मी त्यासनी. तू हे समजा म्हणती आहेस, पर त्यो म्हातार बाबा देव खंडेराय नसतील तर काय काय करणार? आणि असत्याल तर ओ पानुबाई, भानू यो म्हातार बाबा आणि खंडेराय नाही ग. बानुबाई, अहो असं काय बघतायसा? इतक्या वर्ष तुमच्याकडे चाकरी करतोय मी, नास कधी न बघितल्यासारखं काय बघतायसा? काय नाही. आणि तुम्ही तू कुठे होतास? म्या महाराजा संग बोलत बसलो होतो देवळी पाशी. इतका वेळ? वय अपर तुम्ही अजून झोपला नाही सा? नसल झोपायचं आमासनी. आता काय करायचं तुला? नाही, मी आपलं लैरात झाली म्हणून विचारलं. वय तू झोप आता. आम्ही बघतो काय करायचं आहे ते. हा झोप आता. जी. बानू, मंजी, तुमच्या मनात काय चालले आहे याची मला कल्पना आहे. थांब शची, कुठे चालली आहेस मला न सांगता? पृथ्वीवर. तू जाणार नाहीस. मी तुम्हाला या आधीही सांगितलं होतं की मला माझ्या कन्येला भेटायचं आहे, पण तुम्ही मला या क्षणापर्यंत काहीही सांगितलं नाही. आता पृथ्वीवर जाण्यासाठी मला तुमच्या अनुमतीची आवश्यकता नाही. शची, तू माझा अवमान करतेस. ज्या दिवशी तुम्ही तिच्या वधाचा आदेश दिला त्याच दिवशी तुम्ही माझा अवमान केलात, हे विसरलात? आणि मी तुमच्यासारखं कोणतंही पापकर्म करत नाहीये. मी एक आई आहे
आणि माझ्या कन्येला भेटायचा मला अधिकार आहे. मी तिला भेटायला जाणार. हे धाडस कुणाच्या सांगण्यावरून करतेस? कोण आहे तुझ्या पाठीशी? मी एकटी होते आणि एकटी आहे. तुला ठाऊक आहे ती कुठे राहते? नाही. तुला ठाऊक आहे तिच्या आसपास कोण आहेत? नाही. म्हणूनच सांगतोय थांब. तिला भेटणं सोपं नाहीये. तुम्ही मला अडवू नका. शची, स्वर्गाचा अधिपती इंद्र त्याची कन्या अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये राहते हे सगळ्या जगाला कळावं असं तुला वाटतं? त्याने काय फरक पडतो? तेच तुला कळत नाही. हे बघ शची, मी तुला आश्वासन देतो. मी स्वतः तुला आपल्या कन्येला भेटण्याची परवानगी देईन. ती कुठे आहे तेही सांगेन, पण केवळ आत्ता थांब. तुम्ही केलेले पापकर्म जगाला कळू नये म्हणून मी तुम्हाला सहाय्य करावं असा याचा अर्थ होतो. तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, पण केवळ हे आश्वासन मला पुरेसं नाही. मला एवढंच हवं आहे की तुम्ही तिला इथे घेऊन यायला तयार आहात का नाही. ते आता आपल्या हाती राहिलेले नाही, कारण ती आता आपल्या दोघांचाही द्वेष करत असणार. पण ह्यात माझी काहीच चूक नाही हे कुठे तिला ठाऊक आहे. ह्या क्षणी मी थांबते, पण जर तुम्ही तिची आणि माझी भेट घडवून आणली नाहीत तर मी स्वतः पृथ्वीवर जाईन आणि तिला शोधून काढेन. म्हणजे आता आपण म्हातार बाबावर नीट ध्यान ठेवायचं. परत त्याला कळलं तर? मी बाहेर जाते आणि काय काम आहे असं दाखवते. मला काय वाटलं ना तर तुला आवाज देते. तू हातच थांबा. बानू, म्हणजे तुमच्या दोघींच्याही मनात काय चालू आहे याची मला चांगलीच कल्पना आहे. पण मी कोण आहे हे तुम्हाला आत्ता कळणार नाही. पण बानू, तुझ्या मनातला संभ्रम मला अजून वाढवावासा वाटतो आहे. मला ना म्हातार बाबा भोवती असा प्रकाश दिसायला लागला आहे. काय सांगतेस म्हणजे? वय वय ते बघ. म्हणजे कुठं आहे प्रकाश? अगं खरंच दिसला होता प्रकाश मला. आणि मग आता कुठं गेला? म्हणजे
तुला नीट डोळे उघडं ठेवून ध्यान नाही देत आहेत. कमी आहे देऊ ध्यान. नको नको, उगा त्याला कळल मी आज बघती. म्हाळसा, ह्या अशा रात्रीच्या प्रहरीत तुम्ही इथे एकट्या काय करता आहात? कोणतीही समस्या असेल तर आम्हाला जरूर सांगावी देवी. नाही बंधू, मला कोणतीही समस्या नाही. जरा पाय मोकळे करायचे म्हणून मी बाहेर आले. बानू, बानू, अगं काय झालं म्हणजे वरडाया? हे बघ, मल्हार नक्षत्र. म्हणजे अगं काय झालंय तुला? कशा अशी वागचीस? कुठं आहे मल्हार नक्षत्र? देवी, आपण अंतःपुरात जाऊया का? नाही नको बंधू, आता आकाशात जे नक्षत्र दिसले ते तुम्ही पाहिले? त्या नक्षत्राबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? त्या नक्षत्राबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही देवी. मग मी तुम्हाला सांगते. ते नक्षत्र म्हणजे मल्हार नक्षत्र. जेव्हा जेव्हा हे बानूला भेटायला जातात तेव्हा तेव्हा हे नक्षत्र आकाशात दिसते. ज्या अर्थी हे नक्षत्र आज दिसले आहे त्या अर्थी हे आज बानूला भेटायला गेले. देवी, तुम्हाला हे सगळं कसं काय ठाऊक? नारद मुनींनी मला हे सारं सांगितलं. लक्ष्मी देवी, हे वनवासात असूनही यांना बानूला भेटावेसे वाटते, पण मला नाही. हेच यातून सिद्ध होते. इतकी वर्ष लोटली, मी रोज त्यांची प्रतीक्षा करत होते. आज ना उद्या ते मला भेटतील हा माझा ठाम विश्वास होता. हे मला भेटले तर नाहीच, पण यांनी मला दर्शन देखील दिले नाही. आणि हे मला सोडून बानूला भेटतायत. याचा अर्थ एकच ना की यांना माझा विसर पडला आहे. सांगा लक्ष्मी देवी, मी काय चूक केली की हे सगळं मला सोसावं लागतं आहे? परंतु तुम्ही असं का समजता आहात की ह्यात तुमचीच काहीतरी चूक आहे? देवी, काहीही झालं तरी मला नक्की ठाऊक आहे, श्री खंडेरायांना आपला विसर कधीच पडणार नाही. मग ते मला सोडून बानूला का भेटले असतील? मी हे सगळं कसं सहन करू, तुम्हीच मला सांगा.
राग आला का ग बानू? राग नाही तर काय, तू बी माझी आता थट्टा करायला लागली. अगं नाही ग बानू, खरं सांगते आम्या. त्या म्हातार बाबानं आभाळात असा हात फिरवला आणि मला मल्हार नक्षत्र दिसलं. उगा काहीतरी सांगू नकास. आता कसं सांगू तुला? मी आज माझ्या डोळ्यांनी बघितलं ना, तेच सांगते हाय. आणि तुझी अशी थट्टा नाही करणार ग म्या. कधी कधी मला वाटतं का म्हातार बाबाच खंडोबा आहे की काय. ए काहीतरी बोलू नकस. खंडोबा कुठं, ते म्हातार बाबा कुठं? तसं नव्हं ग म्हणजे. पर कधी कधी म्हातार बाबा असं काहीतरी बोलतो का त्यांचीच आठवण येते बघ. आणि म्हातार बाबाच्या डोळ्यात बघितलं का तेव्हाचाच भास होतो ग. ए त्या म्हातार बाबात तर जीव नाही गुतला ना तुझा? म्हणजे थट्टा करू नगस. म्या करणार म्हणजे अगं सोन्याच्या जेजुरीचं राजा आहे देव, मग कुणाच्या घरी असं चाकरी करायला कशा पाय येत्याल? देव भक्ताला दर्शन देईल, पर चाकरी नाही नाही बानू, ये काहीतरी वेगळंच आहे बघ. तुला आठवतं म्हातार बाबा जेव्हा वस्तीवर आला होता ना, तेव्हा साजाला साप चावला होता आणि म्हणून त्याला कामावर ठेवला. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? अगं त्यानंच तसं घडवून आणलं या. हा अगं, जेव्हा राक्षसांचं युद्ध चालू होतं तेव्हा म्हातार बाबा आता झोपला होता. तेच सांगते हाय म्या. ह्यो म्हातार बाबा म्हणजे का साधा सुद्धा नव्ह. ह्यो म्हातार बाबा हाय तरी कोण? म्हातारा बाबा, हायस कुठं तू? काय भेटत नाही काय नाही. साधारण का आपलं काम काम काम, माझ्याकडे ध्यान आहे का नाही? असं कसं होईल रंगा? तुझ्याकडे बी माझं ध्यान आहेच की र रंगा. चल खोटे बोलतोय. सोन्याचा अंडा गावल गावल मानला आणि समध्या रानात फिरवलंच, कामाला लावलंच की मला. पर कष्ट केल्याशिवाय काय बी मिळत नाही रंगा. बरोबर आहे तुझं, कष्ट करायला पाहिजे, पण कष्ट कुणासाठी करायचं सांग की? जिच्यासाठी कष्ट करायचं आहे ती माझ्याकडे बघ ना बी. इतकं वर्ष झाली माझं लगीन अजून होतंयच. असंच दिस सरत्याल आणि एक दिस तुझ्यागत असा म्हातारा होऊन बसन. असं काय बी होणार नाही बघ, तुझं बी लगीन होईल रंगा. नुसतं लगीन नाही, माझं बानू संगच लगीन व्हायला पाहिजे. रंगा, अनेक वेळा तुला शिक्षा होऊनही तुला समज झालेली दिसत नाही. आज तुला अद्दल घडवायलाच पाहिजे आणि त्याशिवाय तुझं डोकं जाग्यावर येणार नाही. ए म्हातारा बाबा, अरे असं का बघतोयस? रंगा, मला तुला ना एक गुपित सांगायचं आहे. काय? बाई असं म्हणत होत्या काय? त्या खंडोबाशी लगीन करणार नाहीत म्हणे. काय काय म्हणतोयस काय? अरे म्हणजे माझं काम झालं. हे काहीतरी कर की बाबा. पाया पडतो पाया पडतो. हे म्हातार बाबा, हे काय करतोय? भविष्य सांगतोय तुझं. हा सूर्यदेव मावळ्याच्या तू बानूबाईसनी जर लग्नाचं विचारलंस
त्या तुला वय म्हणतील. काय बोलतोयस काय? परत ये आजच. ए म्हातार बाबा, अरे असं जर झालं तर वस्तीव तुला मोठं घर बांधून देईन असं का? आणि जलमभर सांभाळीन. ए पर खरंच असं होईल का रे? अरे हात बडबड करू नगस. जा जा घरला जा, तयार हो आणि बानूबाईंच्या घरी ये. वय 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 म्हातार बाबा येतो बर का? सुंबरान मांडीला गा सुंबरान मांडीला. रंगा, तू मुळात वाईट नाहीस, पण तुझ्या जे अवगुण आहे त्याचे रूपांतर सगुणात करायला हवं. तुझ्यातही बदल घडू शकतो, केवळ तुझ्या अहंकारावर आघात करायला हवा, आणि तो मी करेन. रंगा, तू अवास्तव स्वप्न पाहू नकोस. वस्तुस्थितीकडे पहा आणि बानूचा विचार डोक्यातून काढून टाक, कारण बानू माझी होणार आहे.